पंढरपूरची वारी हे एक महाराष्ट्राचं महत्त्वाचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं संचित आहे। या कालावधीमध्ये राज्यभरातून आणि देशभरातून हजारो भाविकांची पावलं पंढरपूरच्या दिशेनं वळतात आणि भाविकांची अवस्था जाता पंढरीसी सुख वाटे जीवा अशी असते। यावर्षी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा जो आहे, हा पालखी सोहळा 19 जूनला म्हणजे गुरुवारी सुरू होतो आहे आणि गुरुवारी 19 जूनला रात्रीचा मुक्काम जो आहे तो आळंदी संस्थान परिसरामध्ये आहे। त्यानंतर 20 जूनला शुक्रवारी ही जी पालखी आहे ही आळंदीवरून निघेल आणि भवानीपेठ पुणे इथे तिचा मुक्काम होईल। शनिवारी 29 जूनला पण पालखीचा मुक्काम पुण्यालाच आहे। तर रविवारी 22 जूनला पुण्याहून निघालेली ही जी पालखी आहे ती हडपसर मार्गे वाटेत उरुळी देवाची, वडकी नाला, झेंडेवाडी, पवारवाडी या गावी विसावा घेत सासवड मुक्कामी रविवारी रात्री पोहोचेल। तर सोमवारी 23 जूनला ही पालखी सासवड शहरामध्येच असेल। मंगळवारी 24 जूनला सासवडहून बोरावके मळा साकुर्डे मार्गे निघालेली ही पालखी जेजुरीला पोहोचेल। तर बुधवारी 25 जूनला जेजुरीहून ही पालखी निघून वाल्हे ह्या गावी मुक्काम करेल। तर गुरुवारी 26 जूनला लोणंद परिसरामध्ये या पालखीचा मुक्काम आहे। शुक्रवारी 27 जूनला लोणंदहून निघालेली पालखी चांदोबाचं लिंब इथं पहिलं उभं रिंगण होईल आणि हे पहिलं उभं रिंगण झाल्यानंतर तरडगावला पोहोचेल। तर शनिवारी 28 जूनला तरडगावहून निघालेली पालखी निंभोरे वडा वडजल मार्गे फलटण मुक्कामी पोहोचेल आणि रविवारी 29 जूनला फलटणहून पालखी निघेल आणि विडणे पिंपरद निंबळक फाटा मार्गे पालखीचा मुक्काम हा बरडला असेल। सोमवारी 30 जूनला बरडहून निघालेली पालखी साधुबुवाचा वडा, धर्मापुरी कॅनॉल, शिंगणापूर फाटा या ठिकाणाहून नातेपुतेला मुक्कामाला येईल। तर 1 जुलैला मंगळवारी ही पालखी माळशिरसला मुक्काम करेल। बुधवारी 2 जुलैला माळशिरसहून निघालेली पालखी ही वेळापूर मुक्कामी पोहोचेल। तर गुरुवारी 3 जुलैला वेळापूरहून निघालेली पालखी जी आहे ते ठाकूरबुवाची समाधी इथं गोल रिंगण होईल आणि भंडी शेगावला मुक्कामाला असेल। तर 4 जुलैला म्हणजे शुक्रवारी भंडी शेगावहून निघालेली पालखी वाखरी मुक्कामी पोहोचेल आणि शनिवारी 5 जुलैला पादुकांच्या जवळ आरती आणि तिसरं उभं रिंगण झाल्यानंतर ही पालखी पंढरपूरला पोहोचेल। 6 जुलैला म्हणजे आषाढी एकादशी दिवशी रविवारी पंढरपूरची नगर प्रदक्षिणा होईल आणि श्रीचं चंद्रभागेमध्ये स्नान होईल आणि पालखी पंढरपूरमध्ये 6 जुलैपासून म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार अशी 6 ते 9 जुलै ही पंढरपूर शहरामध्ये पालखीचा मुक्काम असेल। 10 जुलैला गुरुवारी पादुकांच्या जवळ विसावा होईल, गोपाळपूरला काला विठ्ठल रुक्मिणी भेट होईल, श्रींचं चंद्रभागा स्नान होईल आणि 10 जुलैला गुरुवारी ही पालखी वाखरी इथं मुक्कामाला असेल। तर 10 जुलै ते 21 जुलै या कालावधीमध्ये पालखीच्या परतीचा प्रवास सुरू होईल। ही जी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारकी पालखी सोहळा आहे, याचं संयोजन या पालखी सोहळ्याचे प्रमुख डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे, योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, ॲडव्होकेट राजेंद्र बाबुराव उमाप, चैतन्य केशवराव लोंढे उर्फ कबीर बुवा, ॲडव्होकेट रोहिणी पवार, पुरुषोत्तम मुरलीधर पाटील,
आणि श्री गुरु हैबत बाबाचे वंशज बाळासाहेब पवार आरफळकर ही सगळी मंडळी ह्या पालखी सोहळ्याचं संयोजन करत आहेत. आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा हा जो मार्ग आहे त्याच पद्धतीनं संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती देहूमधून 18 जूनला प्रस्थान करते आणि आकुर्डीला पहिला मुक्काम करते. तर 20 जूनला नानापेठ पुणे इथं मुक्कामाला पोचते. 21 जूनला निवडुंगा विठ्ठल मंदिरात दिवसभर दर्शनासाठी पालखी तुकारामांची थांबते. 22 जूनला लोणी काळभोर, 23 जूनला यवत, 24 जूनला वरवंड, 25 जूनला उडबंडी गवळ्याची, 26 जूनला बारामती, 27 जूनला संसर, 28 जूनला निमगाव केतकी, 29 जूनला इंदापूर, 30 जूनला सराटी, 1 जुलैला अकलूज, 2 जुलैला बोरगाव श्रीपूर, 3 जुलैला पिराची करोली आणि 4 जुलैला वाखरी मुक्कामी ही पालखी पोहोचते. आता ह्या 2 प्रमुख पालख्या जशा आहेत त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पंढरपूरच्या दिशेनं अनेक पालख्या निघतात आणि साधारणपणे 250 किलोमीटर पासून ते 550 किलोमीटर पर्यंतचं अंतर या पालख्या पार करतात. आता उदाहरणार्थ संत निवृत्ती महाराजांची जी पालखी आहे ही त्र्यंबकेश्वरहून 10 जूनला निघते, 27 दिवसाचा प्रवास करते आणि या कालावधीमध्ये 375 किलोमीटरचं अंतर पूर्ण करते. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ही 19 जूनला आळंदीहून निघते, 18 दिवसाचा प्रवास करते आणि 18 दिवसामध्ये 254 किलोमीटरचं अंतर पार केलं जातं वारकऱ्यांच्याकडनं. तर संत सोपानदेव महाराजांची पालखी ही सासवडहून 23 जूनला निघते, 15 दिवसाचा प्रवास आहे आणि 200 किलोमीटरचं अंतर आहे. राज्यात सगळ्यात जास्त लांब अंतराची येणारी जी पालखी आहे ती संत मुक्ताईंची आहे आणि ती मुक्ताई नगरमधनं सगळ्यात आधी म्हणजे 6 जूनला प्रस्थान करते आणि 550 किलोमीटरचं अंतर पूर्ण करण्यासाठी या पालखीला 30 दिवस लागतात. तर संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ही देहूहून 18 जूनला निघते आणि 19 दिवसामध्ये 240 किलोमीटरचं अंतर ही पालखी पूर्ण करते. तर संत निळोबा महाराजांची पालखी ही 21 जूनला पिंपळनेरमधून निघते आणि 17 दिवसामध्ये 235 किलोमीटर अंतर पूर्ण करते. तर पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी ही 18 जूनला निघते आणि 325 किलोमीटरचं अंतर पूर्ण करून 19 दिवसानंतर पंढरपूरमध्ये पोहोचते. आता ह्या सगळ्या ज्या प्रमुख पालख्या आहेत ह्या प्रमुख पालख्यांच्या मार्गावरती असणाऱ्या अनेक सोयीसुविधा आणि समस्या यांचं निराकरण व्हावं अशी भाविकांची वर्षानुवर्षांची मागणी आहे. आता निवृत्ती महाराजांची जी पालखी आहे त्याचे 16 प्रमुख हे नवनाथ महाराज गांगुर्डे आहेत. तर संत सोपानदेव महाराज पालखीचे 16 प्रमुख ॲडव्होकेट त्रिगुण महाराज गोसावी आहेत. संत मुक्ताई पालखीचं प्रमुख पद रवींद्र महाराज खर्ने यांच्याकडे आहे. संत निळोबाराय महाराज पालखी जी आहे याचे प्रमुख अशोकराव सावंत आहेत. संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले हे प्रमुख आहेत. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दिलीप महाराज मोरे हे प्रमुख आहेत. या प्रमुखांनी आणि भाविकांनी वारंवार जाता पंढरीचे सुख वाटे जीवा हा जो आपला प्रवास आहे तो खरोखरच सुखकर व्हावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. या वारीच्या कालावधीमध्ये वारीमध्ये चालणारे लाखो भाविक आहेत. त्याचप्रमाणे एका दुसऱ्या दिवसासाठी वारीला आडवं जाऊन भेट देण्याची एक प्रथा देखील महाराष्ट्रामध्ये आहे. तेव्हा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि देश आणि परदेशातल्या पर्यटकांचं आकर्षण असणारं दक्षिण काशी पंढरपूर आणि पंढरपूरची यात्रा हे आपलं महत्त्वाचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संचित आहे यात शंका नाही.